हा जो आता सामना होतोय हा क्वार्टर फायनलचा सामना आहे, उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे। या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे प्रवेश करता जय भवानी आरोली आणि चढाईचा मान जातोय वैष्णवी एंटरप्राइजेस या संघाला। असं तर सामना एक जबरदस्त सामना बघायला मिळणार आहे। क्वार्टर फायनलचा सामना आहे, उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना। या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो सेमीफायनल मध्ये परवाच्या दिवशी म्हणजे 3 तारखेला या मैदानावर खेळवला जाणार आहे। जाऊया सामन्याकडे। 2 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू एक डाव्या बाजूने चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय, निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतं आक्रमण होतंय। साईश एक नावाजलेला असा खेळाडू आणि स्वतः कर्णधार आहे। कर्णधाराला साजेसा खेळ कसा असतो तो नक्की साईश कडनं शिकण्यासारखा आहे। स्वतःच्या राईट कॉर्नर मधून साईश निदान रेषा पार करतोय। पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परतताना बघायला मिळतोय। याच्या पुढचा सामना आहे कसबा वर्सेस जय भवानी आरवली। आपल्यासाठीचा हा पहिला पुकार आहे। दोन्ही संघांनी मैदानाच्या दिशेनं हा सामना संपताच यायचा आहे। पहिला पुकार आपल्यासाठी आक्रमण होतोय। पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना 7-7 मिनिटांचा होणारा हा सामना 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो। उंच पुरा चढाईपट्टू एक कबड्डी खेळायला साजेसा असा खेळाडू निदान रेषा पार करतोय। आता मात्र साईश याला विश्रांती दिली जाते। ओंकारला या ठिकाणी चढाईची संधी दिली जाते। ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केली असा ओंकार अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस असतो असा एक उत्तमरित्या खेळाडू ओंकार म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं। रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आहे पहिल्या सत्रामध्ये। अजूनही दोन्ही संघांना खातं उघडता आलेलं नाहीये। आता मात्र ही डुअर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे। पहिल्या 2 चढाया निष्फळ झाल्या आणि थर्ड रेड साठी या खेळाडूला पाचारण केलं जाते। 5 नंबर जर्सी परिधान केलेला सडपंता बांधाचा हा खेळाडू मात्र या खेळाडूला एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार, सेटिंग ब्लॉक मध्ये बघाच बसावं लागणार। कसरती नक्कीच या रेड मध्ये करणं गरजेचं आहे। या ठिकाणी मात्र बघूया रायडर बाद होते। पंचांचं जबरदस्त लक्ष आहे, 1 गुण प्राप्त होतोय आणि संघाचं खातं उघडतं। इकडे सुद्धा आता डुअर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे। चढाईपटूला या ठिकाणी आता मात्र कसरत करावी लागणार आहे कारण बजर झालेला आहे। 2 चढाया निष्फळ ठरल्यामुळे आता मात्र या रेड मध्ये एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं असताना जबरदस्त डिफेन्स आहे। दोन नंबर जर्सी परिधान केलेला साईशच्या बाजूने चढाई करण्याचा प्रयत्न आहे। आता मात्र प्रशांतच्या बाजूने चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय। तो या खेळाडूचा अतिशय छान पद्धतीने नित्य बघायला मिळतं। स्वतःच्या डाव्या कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय तो हा खेळाडू। 2-2चं क्षेत्ररक्षण आहे। निदान रेषाच्या आसपासची खेळी असताना निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परत। आता मात्र प्रशांत ज्यानं मागच्या सामन्यामध्ये एक दमदार 2 रेड केल्या होत्या असा एक भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपट्टू प्रशांत ज्यानं 14 नंबरची जर्सी परिधान केले असा चढाईपट्टू स्वतःच्या राईट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं। वैष्णवी एंटरप्राइजेस या संघाच्या प्रांगणामध्ये निदान रेषा पार करतोय। एक खिलाडू वृत्ती ज्याच्या अंगी भरलेली आहे असा प्रशांत आहे। पुन्हा एकदा 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा उंच पुरा भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपट्टू। याच्या पुढचा शेवटचा सामना आजच्या या स्पर्धेतला आजच्या दिवसातला शेवटचा सामना होणार आहे तो जय भवानी आरवली वर्सेस कसबा या 2 संघादरम्यान होणारा पुढचा सामना आपल्यासाठीचा पहिला पुकार आहे। निदान रेषा पार करतोय, मध्य रेषेजवळ स्थिरावतोय। आत्ताचा जो सामना क्वार्टर फायनलचा या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करता होणार। त्यामुळे आत्ताचा सामना सुद्धा हा दोन्ही संघांसाठीचा महत्त्वाचा असणार आहे। 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू ओंकार तीन सुपर रेड आहे, 4 नाही आहेत पण 3च आहे। एकाला मला वाटतं 2 वेळा आणला ही मात्र डुअर डायरेक्ट आहे। अशा वेळेस या खेळाडूला सुवर्ण संधी दिली जाते। कर्णधारानं या खेळाडूवर विश्वास संपादित केला जातोय की आता तू जा, एखादा गुण तरी तुला आणायचा आहे कारण इकडे बजर झालेला आहे।
पुरुषतंत्र आहे, रायडर बाद होतोय. संकेत त्याला फोन लावून प्रशांत पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. ज्यानं 14 नंबरची जर्सी परिधान केलेली असताना सुपर ट्रॅकल अशा वेळेस बघूया पकड झाली तर 2 गुण मिळणार. 2 गुण मिळणार प्रशांत किती गुण प्राप्त करतो. मात्र वेळ अभावी प्रशांत याला आपल्या प्रांगणामध्ये परतावं लागतंय. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परत बघायला मिळते. पुन्हा एकदा आक्रमण होतंय. आता मात्र सुरुवातीचा थोडीशी पडझड बघायला मिळते वैष्णवी एंटरप्राइजेस या संघाची. निदान रेषा पार करतोय आपल्या प्रांगणात परत. पुन्हा एकदा प्रशांत येतोय. सुपर ट्रॅकल ऑन आहे. बघूया प्रशांतला जर का बात करण्यात यश मिळालं वैष्णव एंटरप्राइजेस या 3 डिफेंडरना तर मात्र 2 गुण नक्कीच मिळणार आहे. झालेली पिछाड भरून काढण्यात मदत होणार आहे. मात्र प्रशांतला माहिती आहे की आपण सुद्धा एक आधारस्तंभ. याच्या पुढचा सामना सांगितलेला आहे कसबा वर्सेस आरवली. आपल्यासाठीचा पहिला पुकार आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. थोडस चर्चासत्र झालेलं आहे आणि 4 गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो वैष्णव एंटरप्राइजेस. आता मात्र निर्णायक सत्र चालू आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. रनिंग अनटच केला जातोय प्रशांत याच्याकडून आणि नक्कीच 1 गुणांकन प्राप्त होते. मधल्या डिफेंडरला बाद करण्यात यश मिळते प्रशांत याला. 1 गुणानं संघाच्या गुणसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. आक्रमण होते. 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू एक छान पद्धतीला लिंक बघायला मिळते. स्वतःच्या डाव्या कर्णरमधून एकदा उजव्या कर्णरमधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये. हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. सेमीफायनलकडे घेऊन जाणारा हा सामना आहे. त्यामुळे आता गाफीलराव करणार नाहीये दोन्ही संघांसाठीचा. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेवर स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. याच्या पुढचा सामना आरवली वर्सेस कोसुम. आपल्यासाठीचा हा दुसरा पोकर आहे. प्रशांत माफ करा कसबा वर्सेस आरवली असा होणारा याच्या पुढचा सामना आपल्यासाठीचा दुसरा पोकर आहे. पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. अत्यंत खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय या खेळाडूकडून. बघूया यशस्वी होतो का. प्रतिस्पर्धीचा संघ आहे हा अतिशय बलवान असा संघ आहे लोवले संघ. एक बोनस गुण मिळतोय वैष्णव एंटरप्राइजेसला आणि 3 गुण मिळत आहेत ते या लोवले संघाला. आता मात्र सामना हळूहळू लोवलेच्या बाजूने झुकत चाललेला. बघूया नव्या ताकदीनं पूर्ण संघ मैदानात पुन्हा एकदा येताना बघायला मिळतं. वैष्णवी एंटरप्राइजेस थोडासा कम्बॅक करण्याचा प्रयत्न करतो का. वैष्णवी एंटरप्राइजेस थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार. पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कर्णरमधून ओंकार चढाईसाठी सज्ज होतोय. अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे. 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा ओंकार. या ठिकाणी आमचा सौरभ महाडिक सुद्धा हजर झालेला आहे. एक वेळचा जुना खेळाडू, एक उत्कृष्ट रायडर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जायचं कसबा संघाकडून. आता मात्र सौरभ या ठिकाणी खेळताना दिसत नाहीये. मात्र आपल्या खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन साथ देण्याचं काम हा सौरभ महाडिक निश्चितपणे करत असतो. पुन्हा एकदा आक्रमण ज्यानं 2 नंबरची जर्सी परिधान केले असा चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. निदान रेषा पार करतोय. पंचारी दात फेटाळलेले प्रशांत चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. वैष्णवी एंटरप्राइजेस संघाने एखाद दुसरी जर का सुपर रेड केली तर निश्चितपणे सामन्याचं चित्र पलटणार आहे. प्रशांतला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवणं गरजेचं आहे. इकडे जर का बघितलं तर साईशला मैदानाच्या बाहेर ठेवणं गरजेचं आहे ते वैष्णवी एंटरप्राइजेस या संघाला. प्रशांतला माहिती आहे की आपण आधारस्तंभ, त्यामुळे आपण तसाच खेळ होणं अपेक्षित आहे. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करणं आता गरजेचं नाहीये. तर गुणफलक बघितला तर 10-2 असं गुणफलक आहे दुसऱ्या सत्रामध्ये. शेवटची 4 मिनिटं 10-2 असं गुणफलक आहे. 10 गुण आहेत लोवले संघाचे, 2 गुण आहेत वैष्णवी एंटरप्राइजेस संघाचे. पुढचा सामना कसबा
वर्सेस आरवली. कसबा वर्सेस आरवली आपल्यासाठीचा दुसरा पुकार. एक गोड आहे. एक बोनस गुण वैष्णव एंटरप्राइजेस. एक गुण आहे तो या लोले संघाला. ही मात्र डुअर डाय सुरेख डिफेन्स केला जातो. एक बॅक टॅकल केली जाते, पाठीमागून पकड केली जाते. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. अतिशय ताकदवान बलवान खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. या ठिकाणी जबरदस्त डिफेन्स आहे. डिफेन्स मध्ये माहीर असणारा संघ आहे. एक क्षेत्ररक्षण कसं असावं तर ते या लवले संघासाठी. शेवटची 3 मिनिटं, लास्ट 3 मिनिट्स. शेवटची 3 मिनिटं. अशा वेळेस प्रशांत चढाईसाठी सज्ज होते. पुढचा सामना कसबा वर्सेस आरवली दोन्ही संघांसाठीचा हा दुसरा पुकार. 14 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू प्रशांत या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. निरादर्शा व्हॅल्युएट करतोय, मध्यरेषेत स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या संघामध्ये परत सहा नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तो या खेळाडूकडून बघूया यशस्वी होतो का. वैष्णव एंटरप्राइजेस संघाकडून आता मात्र थोडासा सामना एकतर्फी होत चाललेला बघायला मिळतो. चढाईसाठी शेवटची 2 मिनिटं, लास्ट 2 मिनिट्स. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना शेवटची 2 मिनिटं असताना ओमकार चढाईसाठी सज्ज होता. आता मात्र सामना निश्चितपणे लवलेच्या बाजूने झुकलेला. मला वाटतं लवले संघ या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करता होणार आहे. आणि पुढचा सुद्धा जो सामना होणार आहे त्या संघातला जो संघ त्या सामन्यातला जो संघ विजयी होणार आहे तो सुद्धा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश. 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू 2-2-1-2चा फुलन संघ असताना वैष्णवी संघाच्या प्रांगणामधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. निदान रेषा पार करतोय. शेवटचं 1 मिनिट आहे, लास्ट 1 मिनिट. सामना सेकंदावर आलेला आहे. काही सेकंदाचा सामना आहे. याच्या पुढचा सामना कसबा वर्सेस आरवली आजच्या दिवसातील शेवटचा सामना. डुअर डायरेक्ट थर्ड रेड आणि शेवटची चढाई मला वाटतं असणार आहे. बघूया. आणि पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू स्वतः कर्णधार चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. तो वैष्णव एंटरप्राइजेस या संघाच्या प्रांगणामध्ये. आणि वेळ संपते. अशा प्रकारे सेमीफायनल मध्ये प्रवेश करता झालेला संघ आहे तो लवले संघ आहे.